नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपला जो मुलाखतीचा सिलसिला चालू आहे, त्या संदर्भात आपण पाहिलं असेल, की एवढा 21व्या शतकात आलो आपण आहोत, तरी देखील आज महिलांवरती अत्याचार होतात. परंतु असे का होतात? आणि महिलांनी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? स्मिता देशपांडे मॅडम आहेत. मॅडमला सामाजिक कार्याची आवड कधी लागली? कशाप्रकारे काम करायला आवडतं? आणि त्या लायन्स क्लबच्या 2 वेळा अध्यक्ष देखील राहिलेल्या आहेत. त्यांच्याकडे आयुष व्यसनमुक्ती केंद्राचं काउन्सिलिंग देखील होतं. आणि आज त्या महिला दक्षता समिती बार्शी याच्या अध्यक्ष देखील आहेत. शक्ती सदन महिला याच्या त्या वसतिगृहाच्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर देखील आता आहेत. आणि आता त्यांचा रिसेंटली जॉब म्हणजे हिरामेट हॉस्पिटल या ठिकाणी त्या काउन्सिलर म्हणून काम करतात. हे सगळं का सांगायचंय? कारण महिलांना एवढ्या अडचणी येतात, परंतु अशा पद्धतीच्या महिलांना मदत करणं हे काळाची गरज का पडते? हे आपण सर्व त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्ते. मॅडम सर्वप्रथम तुमचं आमच्या शो मध्ये स्वागत आहे. तुमचं मूळ गाव कुठलं? कारण तुम्ही बार्शीच्या सून आहात, बरोबर का? तुमचं मूळ गाव कोणतं आणि तुम्हाला सामाजिक कार्याची आवड कधीपासून लागली? माझं मूळ गाव हे नाशिक आहे. मला सामाजिक कार्याची आवड ही लहानपणापासूनच होती. पण पूर्वी 20 वर्षापूर्वी एवढं महिलांना काही स्थान नव्हतं. महिला स्थान म्हणजे एवढं मोकळीक नव्हतं. जेवढे अधिकार नव्हते, की शिक्षणासाठी काही आपल्याला आवड आहे, ती एक्सप्रेस करावी. त्यामुळे मी माझं शिक्षण पूर्ण करून लग्न या विवाहात बंधून मी बार्शीला आले. मग त्यामुळे माझे ते सुप्त गुण तसेच राहिले. पण लग्नानंतर बार्शी या ठिकाणी असं होतं की बार्शी हे पूर्वी एवढं डेव्हलप नव्हतं जेवढं आता आपल्याला आहे. मग त्यावेळेस करमाला असं काहीच साधन नव्हतं. म्हणून लायन्स क्लबमध्ये मी जॉईन झाले. तिथं मग मी एक काम करत जाता जाता माझे जे सुप्त गुण होते, जे दाबल्या गेले होते, ते मी पुढे आले आणि त्या ह्या क्षेत्रामध्ये पुढे काम करत मी सोशल या फील्डमध्ये पूर्णपणे उतरले. मग तेव्हा कळलं की नाही, ठीक आहे, आपलं ते झालं नाही, पण ह्या क्षेत्रातही आता आपण काम करू शकतो. म्हणून मी हे परंतु काम ज्या सामाजिक कार्याची आवड असतात किंवा ही प्रेरणा ही तुम्हाला बेसिकली कोणाकडून मिळाली? तुम्हाला असं प्रेरणा कोणाकडून मिळाली? प्रेरणा तसं बघायला गेलं तर घरामध्ये आमचे सासरे हे मोठं काम करत होते. एम.एल. देशपांडे. ते पूर्वीपासूनच खूप त्यांनी कामं केलेले आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं आमचं जे शेत आहे, तिथं तिथं प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी महिलांसाठी भरपूर काम केलंय. प्रत्येक घरातली महिलांना त्यांनी काम दिलेलं आहे. मग ₹200 पासून ₹100 पासून त्यांनी काम दिले, की नाही तुला काहीतरी स्वतःचं व्हायला पाहिजे. म्हणून ते त्यांच्यापासूनच आम्हाला खूप प्रेरणा मिळालेली आहे. आणि तसं पाहायला गेलं तर माझे रोल मॉडेल हे शुभराय मठामध्ये आज त्रिमूर्ती आहे. चंद्रिकाताई चव्हाण, अर्पणाताई रामतीर्थीकर आणि आम्ही ज्यांना माई म्हणते, माझी आई आहे. त्या माई यांच्याकडून सर्वात जास्त मला याची प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यामुळे मी ह्या कार्यामध्ये पूर्णपणे उतरली आहे. आपण ज्यावेळेस लायन्स क्लबमध्ये होता, त्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होता, त्यावेळेस सर्वात जास्त इफेक्टिव्ह काम कोणतं केलं तुम्ही? मी महिला बचत गटांसाठी काम केलेलं आहे. मग त्यांना व्यवसाय कसा करावा, व्यवसायासाठी कुठले मार्ग आहेत आणि बचत गटामार्फत तुम्ही फंड कसा रेज करू शकतात. मग ते करत काम करत असताना आपण आरोग्याच्या कडे कसं लक्ष द्यायचं यावर सगळं मी काम केलेलं आहे. परंतु काउन्सिलिंग कशा प्रकारे केलं आणि काय अडचणी आल्या तुम्हाला किंवा काय एक्सपिरियन्स मिळाला त्या ठिकाणी? आयुष व्यसनमुक्ती केंद्रात मी काउन्सिलर म्हणून जेव्हा जॉईन झाले, तेव्हा सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. जेव्हा व्यसनी लोकं पहिलं म्हणजे व्यसन काय असतं हे माहीत नव्हतं आणि व्यसनी लोकांशी डील कशी करायची हे माहीत नव्हतं. पण संदीप तांबारे सरांनी एवढं आम्हाला ट्रेन केलं, की व्यसनी लोकांना कसं ट्रीट करायचं, व्यसनी लोकांना कसं डील करायचं हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं. मग त्यात आवड निर्माण होत गेली, की एक चांगलं काम वाटलं, की व्यसनामुळे जेव्हा कुटुंब बघत होतो, जेव्हा नवीन गेलो, पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असायचं. त्यामध्ये सर्वात जास्त बाई ही उद्ध्वस्त झालेली असायची. मग तेव्हापासून ठरवलं, की नाही ह्याच्यावर काम आपण केलेलं पाहिजे. म्हणून मी काउन्सिलिंग ह्या क्षेत्रात उतरले आणि सर्वात मला काउन्सिलिंग हे शिकवण्यासाठी मला हातभार हे डॉक्टर संदीप तांबारे यांचा खूप मोठा आहे. आणि त्यांच्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये आज पूर्णपणे मोठं काम करत आहे. आता मेनली हाच प्रश्न माझा दुसरा आहे, की नेमकं काउन्सिलिंग म्हणजे काय असतं? काउन्सिलिंग असं आता आपल्याला काउन्सिलिंगची गरज पडते. पूर्वी जेव्हा एकत्र कुटुंब होतं,
जे आपल्या घरातला प्रमुख आपण म्हणत होतो, की आपले आजोबा, पणजोबा हे एक रोल प्ले जे करत होते, की सगळ्या कुटुंबामध्ये जर कोणाला अडचणी आली, तर त्यांच्याकडे सोडवले जायचे. मग त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. तेच हे काउंसलर हा रोल प्ले आहे. पण आता आपलं कुटुंब संस्था ही पूर्णपणे बदलली असल्यामुळे आपल्याला काउंसलरची गरज पडायला लागली. योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल किंवा आपलं मन कोणी हलकं करू शकतं आणि आपल्या अडचणी कोणीतरी जाणून घेईल. आणि अडचणी जाणून घेऊन आपल्याला काहीतरी मार्गदर्शन होतं का याच्यासाठी हा काउंसलर हा रोल प्ले आहे. आपण महिलांसाठी जास्त करून काम करत आहे. तर महिलांवरती अत्याचार, अन्याय आज देखील 21व्या शतकात होतात. काय वाटतं तुम्हाला म्हणजे काय केलं पाहिजे महिलांनी मेनली? महिलांवर अत्याचार हा मुळात म्हटलं पूर्वीपासून आहे. आपण पहिलं म्हटलं पूर्वीचे लोकं म्हणायचे बाईने शिक्षण घेतलं तर पूर्ण घराचा उद्धार झाला. पण माझं असं मत आहे अत्याचार करणारी सुद्धा ही एक बाईच आहे. तुम्ही जर बघितलं पूर्वी जेव्हा अत्याचार होते एक सासूची मुलाला शिकवायचे की हे कर, ते कर. म्हणजे कुठेतरी बाईचा रोल प्ले हा आहे. मग महिलांवर अत्याचार होता जेव्हा बाई शिक्षित होते म्हणजे तिचे विचार सुद्धा बदलले पाहिजे. शिक्षण म्हणजे नुसतं शिक्षण नाहीये. तिनं पूर्णपणे सक्षम व्हायला पाहिजे. मग विचाराने सक्षम पाहिजे, मानसिकतेने सक्षम पाहिजे, आर्थिकदृष्ट्या पाहिजे, संस्कारांनी पण ती सक्षम पाहिजे. आज हे सर्व जेव्हा गोष्टी घडतील, मानसिकदृष्ट्या सक्षम म्हणजे काय? तिनं कुठलंही काम हे आनंदाने केलं पाहिजे. मग त्याचा परिणाम तिच्या घरावर नको व्हायला. तेव्हा ते सक्षमीकरण पूर्ण झालं असं म्हणता येईल. आता हाच प्रश्न की पाहिलं असेल की आपले बरेच चित्रपट जे पहिले होते, ते बऱ्यापैकी मराठी चित्रपट तर मेनली असेच बरेच बनायचे की सुनेचा छळ. आता एवढा मोठा माहेरची साडी हा तर चित्रपट पाहिला असेल, तर पाहिलं असेल की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एका सासूने सुनेवरतीच म्हणजे जनरली हा पिक्चर देखील दाखवायला फिल्म देखील दाखवायची. कारण पहिले असं करायचे तुम्ही आता म्हटल्यासारखं की सासूच जास्त सुनेवरती म्हणजे त्रास करायच्या. त्यामुळे पण ते कदाचित पिक्चर निघत असेल आणि त्याला देखील भरमसाठ असा प्रतिसाद मिळत असेल. मला आणखी हाच तुम्हाला प्रश्न याच्यापुढे विचारायचा आहे, की महिलांवरती अत्याचार हे घरातच होतात का बाहेर पण जास्त होतात? काय वाटतं तुम्हाला? नाही, घरातही होतात आणि बाहेरही होतात. अत्याचार म्हणजे हे काही शारीरिकच असला पाहिजे असं काही नाही. मानसिक सुद्धा असतो, भावनिक सुद्धा असतो. अत्याचाराचे पण वेगवेगळे प्रकार आहे. पण ते म्हणतात ना, महिला ही शोषिक आहे, बोललं जात नाही. महिला ही जेव्हा घरात जास्त अत्याचार सहन करते, मग बाहेर जाऊन ती सगळं ह्याच गोष्टी तिच्या बाबत होत असतात. मग अत्याचार हा प्रकार खूप वेगवेगळे आहे. मग तसं त्याच्याप्रमाणे आपल्याला डिव्हायडेशन करावं लागेल. आता पाहिलं असेल की जर एखाद्या आपल्याला मुली असतील म्हणजे विद्यार्थिनी असू देत किंवा मुली म्हणतो आपण जनरली शाळेमध्ये असू देत किंवा कॉलेजमध्ये असू देत, महाविद्यालयात असू देत. असे प्रकार त्यांच्यावरती रॅगिंगचा प्रकार होतो कधी किंवा मुलं छेडाछेडीचा प्रकार होतो. तर अशा मुलींना तुम्ही काय गाईडलाईन्स करणार? मी त्यांना असं म्हटलं जाईल, की तुम्ही स्वतः अगोदर सक्षम बना. आता एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आता जपानमध्ये किंवा चीनमध्ये जेव्हा मुलगी कोणीही ग्रॅज्युएट होऊ द्या, त्यांना पहिलं आर्मीचं ट्रेनिंग कंपल्शन आहे. का कंपल्शन आहे? कारण जर आपल्यावर काही जर अडचण आली देशावर, तर प्रत्येक नागरिक हा सक्षमपणे उभा राहील. तसं तुम्ही जर प्रत्येक मुलीने जर असं ट्रेनिंग घेतलं, तर तिला समाजामध्ये पुढेही तिला तिला गरज लागणार नाही. आणि जर मुलगा हा आपला मॉरल व्हॅल्यू आता आपल्या समाजामध्ये कमी होत चाललंय. जर मॉरल व्हॅल्यू जर डेव्हलप केले शाळेमध्ये किंवा याचे, मग हे पण प्रमाण कमी होत जाईल. मग त्यामुळे मुलीने पहिलं आर्थिक किंवा हे सक्षम न होता आपण शारीरिकदृष्ट्या पण सक्षम होणं गरजेचं आहे. याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मुलींनी स्वतःची कमीत कमी स्वतःची तरी रक्षा तिला करता आली करता पाहिजे. आली पाहिजे. आणि त्या संदर्भात कराटेचे क्लासेस असेल किंवा तिने काही योगा वगैरे जे काय असेल ते त्यांनी केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने स्वतः सक्षम शारीरिकदृष्ट्या झालं पाहिजे असं मॅडमचं म्हणणं आहे. मला आणखी एक प्रश्न विचारायचा मॅडम तुम्हाला, की आपण पाहिलं असेल की आज आपण 21व्या शतकात आलो, परंतु जर आपली जुनी पिढी पाहिली असेल की तुमची आजी असू देत किंवा आजोबा असू देत किंवा तुमची आई असू देत, त्यावेळच्या महिला आणि आज जर आपण पाहिलं असेल की तुमच्या मुली असू देत किंवा इथून पुढच्या मुली, यामध्ये काय डिफरन्स वाटतो? कशाप्रकारे बिहेवियर चेंज झाला असं तुम्हाला वाटतं? पूर्वी आता माझी आजी किंवा आई किंवा समाजातल्या लेडीज बघत होते. तेव्हा त्यांचं वातावरण त्यांचं हे खूप वेगळं होतं.
म्हणजे एक शोषिक म्हटलं किंवा शांत किंवा शोषिक असं म्हटलं जायचं. आणि आत्ताच्या जेव्हा मुली किंवा महिला बघतो, एक वेगळ्याच कंडिशनमध्ये दिसताय. म्हणजे त्यांचं आपण प्रिडिक्शनच करू शकत नाही, की यांच्या मनात काय चाललेलं आहे. की आत्ताच्या पूर्वी कसं काही झालं तरी आई किंवा आजी एकमेकांशी किती अडचणी असेल, किती जरी भांडणं झाले असतील, तर एकमेकांना सपोर्टेड होत्या. तर पण तसं आता जर बघायला गेलं, आज मुलीला आईशी बोलायला सुद्धा भीती वाटते. ती मनातलं बोलू शकत नाहीये. मग ही जरी कुठेतरी वाढत चाललेली आहे. मग हे का? शिक्षणा अ, अ, प्रश्न पडतो शिक्षणामुळे का? का आपण जास्त अधिकार मुलींना मिळाले त्यामुळे आहे का? ती जरी का पडते? हा पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज मुली आईशी बोलण्यापेक्षा बाहेर एखादा फ्रेंड करतात किंवा बाहेर काही असेल तर त्यांच्याशी आपल्या मनातलं शेअर करताय. बरोबर. मग हे का करताय? हे सुद्धा आपला आता विचार केला गेला पाहिजे. आता अशा मुलींसाठी काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं कोण कारणीभूत असेल? आई-वडील कारणीभूत असतील, की त्यांना फ्रीडम व्यवस्थित देत नाहीत किंवा त्यांना प्रॉपर गाईडलाईन्स देत नाहीत असं तुम्हाला वाटतं? की मुलींवरती संस्कार कुठेतरी त्यांचे कमी पडतात असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला एक छोटं उदाहरण मी देते. म्हणजे एक सत्य आहे, की महिला वसतिगृहावर आता एक मुलगी आली होती. नाव मी काही सांगत नाही. तिचं वय आता म्हणजे 24 आहे आणि ती शिक्षिका आहे हां. शिक्षिका आहे आणि तिचं म्हणजे तिला एका माणसावर प्रेम झालं आणि तो मॅरिड आहे. 3 मुलांचा वडील आहे आणि तिला त्याच्यावर प्रेम झालेलं आहे. आता एकुलती एक आई-वडिलांना ती एकुलती एक मुलगी आहे आणि प्रेम झालंय. ठीक आहे. प्रेम हे कोणावरही कधीही येऊ शकतं. त्याला काही हे नाही. प्रेम शेवटी हे असतं. पण आज त्या मुलीने त्या सोबत एवढी वाहत गेली, की आई-वडिलांना एकुलते एक असून वडिलांनी एवढं तिला फ्रीडम होतं, की वडिलांचे सर्व एटीएम कार्ड पासून सगळं मुलीच्या ताब्यात. आज वडिलांनी एवढा त्यांना दोघांना जमत नाही वडिलांना एटीएम कार्ड वापरायला. ते मुलीला एवढी फ्रीडम होती, की ती वापरत होती. त्यांचे सर्व ट्रान्झॅक्शन ती मुलगी करत होती. मग आज ह्याचा तिनं गैरफायदा एवढा घेतला, की त्या मुलाशी एवढं वाहत गेली, त्याचं ते घर ही मुलगी भागवत होती. म्हणजे आज ट्रान्झॅक्शन तिने 1,00,000 पर्यंत केलंय त्या मुलासाठी. मग याला आपण काय म्हणायचं? शिक्षण तर आज तुम्ही सांगितलं, की त्या लेडीज स्वतः शिक्षक आहे. पण जर शिक्षक असणाऱ्या महिलेने जर असं केलं, तर मग शिक्षणाचा फायदा आणि शिक्षणाची समज कुठेतरी कमी पडली असं देखील म्हणायला हरकत नाही. आणखी एक पुढे चालून असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला मॅडम, की कसं असतं जनरली बऱ्याच महिलांना अडचणी असतात. म्हणजे छोट्या असतील किंवा मोठ्या असतील. ते जनरली शेअर करणं फार अवघड असतं. कोणाशी शेअर करायचं, त्यांनी काय करायचं हा फार मोठा प्रश्न असतो. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे, की अशा महिला असतील, की ज्यांना छोटे असू देत किंवा मोठे असू देत. जर प्रॉब्लेम असतील, तर त्यांनी कोणाशी संपर्क साधायला पाहिजे? कशाप्रकारे कोणाबरोबर डील केली पाहिजे? किंवा तुमचं काय असं आहे का, की तुम्ही तुमच्याबरोबर त्याने अटॅचमेंट राहिलं पाहिजे किंवा तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम सोल्युशन करू शकतात का? असं काय आहे का? हो, नक्कीच. मी ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा उतरली महिलांना आधार देण्यासाठी, तुम्हाला मी तर असं म्हणते, मी तुमच्या मार्फत आव्हानच करते, की अशा महिलांनी त्यांना कुठल्याही अडचण असो, मला एनी टाईम रात्रीतून जरी कॉल केला, अडचण असेल, तर मी त्यांना कायम सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहील आणि त्यांच्यासाठी मी कुठल्याही अडचणी असू दे, मग त्यांना मनातलं बोलायचं असेल, त्यांच्यावर कुठला अत्याचार झालेला असेल किंवा त्यांना कशात मार्गदर्शन हवं असेल किंवा कायदेशीर मार्गदर्शन हवं असेल किंवा कोणाला घरातल्या अडचणीमुळे बाहेर पडायचं असेल, सगळ्या बाबतीत मी माझ्या तर्फे त्यांना मदत केली जाईल आणि मी प्रत्येक महिलांना आवाहन करते, ज्यांना खरंच गरज आहे आणि कुठेही मार्ग सापडत नाही, त्यांनी मला निसंकोचपणे माझ्याशी कधीही रात्री पण मी कॉल सगळ्यांचे उचलते. त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा. पण असं तुमचं संकेतस्थळ आहे का, ज्या ठिकाणी महिलांना डायरेक्ट तुम्हाला भेटता येईल किंवा असं काय आहे का तुमचं? हो, माझं स्वतःचं ऑफिस आहे. प्रियदर्शनीच्या इथं भक्ती टाइपरायटिंग च्या शेजारी टॅक्स तिथं माझं स्वतःचं परिवर्तन फाउंडेशन म्हणून माझं स्वतःचं ऑफिस आहे आणि मी हिरेमठ हॉस्पिटलला ॲज अ काउन्सिलर म्हणून पण मी कार्यरत आहे. तुम्ही एनी टाईम येऊन मला भेटू शकतात किंवा फोन करू शकतात. पाहिलं असेल, की मॅडमनी कशाप्रकारे स्वतःला वाहून घेतलं आहे.
21व्या शतकात जाऊन देखील आपण महिलांचे प्रॉब्लेम्स जैसे थे आहेत असं म्हटलं तरी चालेल. परंतु त्याच्यामध्ये थोडेसे प्रकार पडलेले आहेत. सर्वच ठिकाणी पुरुष किंवा समाज तिचा दुश्मन आहे असं नाहीये. काही ठिकाणी महिला देखील तिच्या दुश्मन झालेल्या आहेत. त्यामुळं महिलांनी कसं वागायला पाहिजे आणि कशाप्रकारे बिहेवियर ठेवायला पाहिजे, त्यासाठी मॅडमनी एक चांगल्या पद्धतीने सल्ला देखील दिलेला आहे, की बेसिकली आई-वडिलांचे संस्कार हे फार महत्त्वाचे या ठिकाणी ठरले जातात, की मॅडमने सांगितलं, की जे पहिले आई-वडील होते ते चांगल्या पद्धतीने संस्कार करायचे आणि ते थोडंसं आज कुठेतरी करतात, परंतु फ्रीडमच्या हिशोबामध्ये ते कुठेतरी पोहोचत नाहीत. कनेक्टिव्हिटी प्रॉपर राहत नाही, असं देखील कुठेतरी जाणवत आहे आणि त्यामुळे आई-वडिलांपासून मुलांचा दुरावा कुठेतरी वाढतोय. हे देखील सगळ्याच ठिकाणी नसेल, परंतु काही ठिकाणी जाणवत आहे. आणि मॅडमने सांगितल्या पद्धतीने, की महिलांनी सक्षम असं राहिलं पाहिजे, की स्वतःचं संरक्षण स्वतः करण्याइतकं आपली शारीरिक दृष्ट्या आपण योगा असू देत, कराटे असू दे, अशा प्रकारे केलं पाहिजे. आणि शाळेच्या मुलींनी असू देत, कॉलेजच्या मुली असू देत, त्यांनी देखील कुठेतरी याचं भान ठेवलं पाहिजे आणि आपले जे आई-वडील असतात, ते नेहमीच मुलांच्या, मुलींच्या चांगल्या भविष्यासाठीच करत असतात. परंतु त्यांना कशाप्रकारे आपण येड्यात काढतो हे देखील कुठेतरी महिलांकडून होत असेल तर ते करू नका. आणि शेवटी नशिबात असेल ते कुठं जाणार नाही. परंतु जर आपण काहीतरी गोष्टीसाठी वाहून घेत असाल, तर कितपत वाहून घ्यायला पाहिजे हे देखील कुठेतरी आपण आत्मविश्वासाने टांगलं पाहिजे. आणि ज्या महिलांना खरंच अडचणी आहेत आणि ज्यांना खरंच मॅडमचं काउन्सिलिंग पाहिजे असेल, तर मॅडमांनी अगदी मॅडमने सांगितलं, की तुम्हाला एनी टाईम कधीही तुम्ही त्यांना फोन करू शकताय. तर ज्या महिलेना असे छोटे-मोठे प्रॉब्लेम असतील त्यांनी मॅडमला नक्की भेटा आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करून घ्या. कॅमेरामन समी गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी.